शिरोळ नगर परिषदेत अनागोंदी व मनमानी कारभार सुरू आहे। पाणी योजनेच्या कामकाजात अनेक त्रुटी आहेत। मुदत संपूनही पाणी योजना पूर्ण झाली नाही। प्रशासकांनी चुकीच्या आधारे पाणी योजनेला मुदतवाढ दिली आहे। पाणी योजनेचं काम करून घेणाऱ्या कन्सल्टंटनेही या कामात दुर्लक्ष केलं आहे। यामुळे शिरोळकर नागरिक पाण्यापासून वंचित राहिलेत। त्यामुळे पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना बडतर्फ करून पाणी योजनेचे ठेकेदार व कन्सल्टंट यांना रद्द करून पाणी योजनेसाठी नवीन ठेकेदार नेमण्याची मागणी युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी कोल्हापूर येथील बैठकीत केली आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचं आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं आहे। कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात सोमवारी सायंकाळी नगर परिषद प्रशासन सहायुक्त नागेंद्र मुतकेकर, शिरोळ पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित नरळे, पाणी पुरवठा अभियंता अमन मोमीन, पाणी योजनेचे ठेकेदारांचे कर्मचारी व कन्सल्टंट अधिकारी यांच्या समवेत युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांच्यासह आंदोलनाची बैठक झाली। या बैठकीत शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येणाऱ्या अमृत पाणी योजनेसंदर्भात युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर पालिकेचे अधिकारी निरुत्तर झाले। पाणी योजनेच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झालाय। नगर परिषदेनं पाणी योजनेसाठी लागणारी 5% निधीची तरतूद केली नाही। उलट 1% दरवाढीनं पाणी योजनेचा ठेका मंजूर करून शिरोळकरांच्या मानगुटीवर खर्चाचा बोजा टाकलाय। निर्धारित वेळेत पाणी योजनेचं काम पूर्ण झालं नाही तरीही प्रशासकांनी चुकीचं कारण दाखवून पाणी योजना पूर्ण करण्यास ठेकेदारास मुदतवाढ दिली आहे। ठेकेदारावर केलेल्या दंडात्मक कारवाईचे पैसे पालिकेत भरले आहेत का? पाणी योजनेसाठी येणाऱ्या निधीच्या खर्चासाठी बँकेत खातंही नगर परिषदेनं काढलेलं नाही। जुनी पाणी योजना ताब्यात का घेतली की नाही याची माहिती अधिकाऱ्यांना नाही। मात्र त्या ठेकेदाराचं बिल अदा करण्यात आलं आहे का? काम अपूर्ण असताना किती बिल का दिलं आणि पाणी योजनेबाबत असे अनेक प्रश्न पृथ्वीराज सिंह यादव यांनी विचारून समोर बसलेल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निरुत्तर केलं। दरम्यान नगर परिषद प्रशासन सहायुक्त नागेंद्र मुतकेकर यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या समजावून घेऊन त्यांना एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देऊन दिनांक 30 एप्रिलपूर्वी दिवसात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, माजी नगरसेवक पंडित काळे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अविनाश उर्फ पांडुरंग माने, माजी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील नर्देकर, कृष्णा भाट, आनंदराव वाणी देशमुख, बाळासू कोळी, करणसिंह उर्फ विराज जगदाळे, MS माने, बापूसाहेब गंगधर, अनिल लोंढे, भालचंद्र ठोंबरे, बबन पुजारी, अनिस चौगुले, दिलीप उर्फ दिवान कोळी, शरद कोळी, राहुल कोळी, अमर नरळे, ओमकार गावडे, निलेश गावडे, उमेश माने, विनोद मुळीक, राजेंद्र साळवी, सुधाकर माळी, दिलीप संकपाळ, सीताराम शिंदे, ज्ञानेश्वर कोळी, चंद्रकांत भाट, बाळासाहेब कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।